हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माझ्यासोबतचे माघारी गेले तरी चालेल, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, माझ्याकडे अनेक नवे चेहरे, अजित पवार यांचं वक्तव्य। विधानसभेसाठी 288 जागांचा सर्व्हे करणार, 2019ला मिळालेल्या 54 जागांवर देखील दादा गटाचा दावा, तर जागांमध्ये मलिकांचा देखील समावेश असेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। नगरमधून लंके महायुतीमधून लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र भाजपने नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही, अजितदादांची नाराजी, तर विखेंनी लंकेंना त्रास दिल्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत असल्याचाही दावा। छगन भुजबळ यांनी अचानक घेतली शरद पवारांची भेट, ओबीसी मुद्द्यावर पवारांनी पुढाकार घ्यावा यासाठी भेटल्याचं भुजबळांचं स्पष्टीकरण। भुजबळ पवार भेटीची प्रफुल्ल पटेल वगळता अजित पवारांच्या पक्षात कुणालाही खबर नाही, भेटी अडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना बळ, अजितदादांचा बोलण्यास नकार। महायुतीमध्ये छगन भुजबळ यांची हेळसांड होते हे नाकारता येत नाही, शरद पवार भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। गुप्त भेट काहीतरी घटना घडवणारी असते, फडणवीस शिंदे अजित पवारांच्याही अनेक गुप्त बैठका झाल्या, त्यानंतर आमदार फुटले, भुजबळ पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांची भुवया उंचावणारी प्रतिक्रिया। परतीचे प्रयत्न केले तर भुजबळांना परत घेणार नाही, एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असंही सांगायचं, भुजबळांची ही दुटप्पी भूमिका, अनिल देशमुखांची टीका। मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना काय आश्वासन दिलं माहिती नाही, काय चर्चा झाली माहीत नसल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला आलो नाही असं पवार बोलले, भुजबळांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ बेईमान माणूस, त्यांनीच महाराष्ट्रामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण केली, शरद पवारांच्या भेटीवरून जरांगेंचा हल्लाबोल। जरांगे यांच्याशी काय चर्चा झाली, पवारांनी शिंदेना विचारलं पाहिजे, त्यावर स्वतःहून शिंदेना फोन करून 2-4 लोकांशी चर्चा करेल असं पवार म्हणाले, पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांची माहिती। उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झालाय, विश्वासघात करणारे हिंदू होऊ शकत नाहीत, ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत दुःख जाणार नाही, ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामींची प्रतिक्रिया। खासदार शाहू छत्रपती उद्या विशाळगड परिसरामध्ये पाहणी करणार, संभाजीराजेंच्या भूमिकेनंतर झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध, संबंधितांवर कारवाई करावी, शाहू महाराजांची मागणी। मी विशाळगडासाठी आक्रमक झालो, शाहू छत्रपतींनी जिल्हाधिकाऱ्यांना माझी भूमिका काय होती ते विचारावं, खासदार संभाजीराजेंची प्रतिक्रिया। मुंडे प्रतिष्ठानचा आणि खेडकरांचा काही संबंध नाही, प्रतिष्ठानला 12 लाखांचा चेक दिल्याचा दावा खोटा, जाणून बुजून बदनामी केलेल्यांवर मानहानीचा दावा करणार, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। कोकण रेल्वे वाहतूक 24 तासापासून ठप्पच, मार्गावरील चिखल हटवण्याचे काम सुरू, कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।